Hello student, in standard 10 science 2 we learned the various chapter in the previous days, from first chapter to the fifth chapter. We learn about it by video and the live also. Today in the science 2, the chapter number 6, animal classification, we learn about it. पण आपण आज इथे 6व्या चॅप्टरला सुरुवात करीत आहोत. ॲनिमल क्लासिफिकेशन काय असतं? ॲनिमल क्लासिफिकेशन या चॅप्टरमध्ये तुम्ही हिस्ट्री ऑफ द ॲनिमल क्लासिफिकेशन, न्यू मेथड्स मीन्स द सिस्टीम ऑफ द ॲनिमल क्लासिफिकेशन अँड द किंगडम ॲनिमल. किंगडम म्हणजे त्याला आपण प्राणीसृष्टी असं म्हणतो. सृष्टी, किंगडमचा अर्थ काय? इथे सृष्टी, इथे राज्य वगैरे असा शब्द नाही. Which criteria are used for the classification of organism? You learn in the previous standard about the classification of plants and animals also. And you know the study of the criteria of their classification is that there are some topics regarding to the living organism are related to study of that plants and animals. There are the 7 millions of the animals are present in nature. संपूर्ण निसर्गामध्ये अंदाजे पृथ्वीवर 7 दशलक्ष प्रकारच्या प्रजाती आहेत. 7 दशलक्ष, मिलियन्स म्हणजे दशलक्ष, आणि त्याला जवळजवळ आपण 70 लाखाच्या आसपास त्या प्रजाती असाव्यात, आणि त्यांचा अभ्यास करणं हे असं अशक्य आहे. व त्याच्यावरचे आपण जे सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस म्हणजे त्याच्यातले साम्यता आणि त्याच्यातले फरक याचा विचार करून आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागला. क्लासिफिकेशन हे आवश्यक का होतं? तर ह्या वनस्पतींची आणि या प्राण्यांची अभ्यासासाठी आणि त्याचा पुढची उपयुक्तता आपल्याला त्यासाठी त्याची गरज होती, आणि म्हणून याची आवश्यकता आपल्याला वाटत असते. त्याने एक चार्ट दिलेला आहे. या चार्टकडे जर आपण बघूया, या चार्टचा जर विचार केला तर हे संपूर्ण क्लासिफिकेशन ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. हे ॲनिमलचं आहे असं नाही, हे संपूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं आहे. या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या क्लासिफिकेशनमध्ये यांनी कोणत्या कोणत्या बाबी म्हटलेल्या आहेत ते आपण बघूया. आपल्याला इथे त्यांनी ब्लँक सोडलेले आहेत त्या जागी, ज्याला प्रोकार्योट असं म्हणतात आणि युकॅरियोट. प्रोकार्योट आणि युकॅरियोट. ज्यामध्ये आपल्याला जे किंगडम मिळेल, जी सृष्टी मिळेल, ती मोनेरा असं म्हटलं जातं. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम याचे युकॅरियोटिकचे जे आहेत त्याचे 2 पार्ट पडतात. युनिसेल्युलर एकपेशीय आणि बहुपेशीय. त्यांचं सुद्धा किंगडम आपण जर बघितलं तर ही प्रोस्टिया त्याचं आहे. त्यानंतर याचे आपल्याला मल्टीसेल्युलरचे 2 भाग पडतात. दॅट इज ज्यांना सेल वॉल्स आहेत ते, आणि ज्यांना विदाऊट सेल्स वॉल्स असलेले. सेल वॉल्स असलेमध्ये कोणते? ज्यांना पेशीसाठी अवतीभोवती म्हणजे वनस्पती जे असतात त्यांच्यामध्ये आपण पाहू शकतो की सेल वॉल असते. यात ॲस्ट्रोट्रॉपिक आणि हेट्रोट्रॉपिक असे 2 गट पडतात. त्यानंतर याच्यात सुद्धा किंगडम आहे प्लॅन्टिक. मग इथून वनस्पती सुरुवात होते. इथून जे सुरू होतं हेट्रोट्रॉपिकमध्ये तरी फंगस असतं, फंजाय, आणि काही जे डोज विदाउट द सेल वॉल्स जे आहेत त्या किंगडममध्ये ॲनिमिलिया येतो. म्हणून आपण बघतो की प्राणीपेशीला पेशीभित्तिका नसते, पण मात्र वनस्पतींना पेशीभित्तिका आपल्याला आढळते. तर या दोन्ही गोष्टींचा विचार तुम्ही तुमच्या अभ्यासात असू द्या. हे संपूर्ण क्लासिफिकेशन या पद्धतीने होत जातं की ज्याही सजीव आहेत हे संपूर्ण या बाबतीत आपल्याला दिसून येतं. या घटकातील उत्तरांसाठी तुम्हाला मी हा चार्ट दाखवत आहे, तर तुमच्या अभ्यासामध्ये हे असू द्या.
Formation of the group and subgroup of the animals depending upon the similarities and difference among the animal is called the animal classification. बघा, असे जे ग्रुप असतात की साम्य आणि फरकावर आधारित प्राण्यांचे गट आणि उपगट तयार करणे, यालाच आपण काय म्हणत असतो, प्राण्यांचे वर्गीकरण करणे असं म्हणतो. त्याच्यामध्ये अनेक सिमिलरिटीज आणि फरक तुम्हाला आढळतील. तुम्ही साधे कोणतेही 5 प्रकारचे ॲनिमल्स घ्या, तुम्हाला हे म्हणणं जे आहे ते तथ्य त्यात वाटेल. हिस्टरी ऑफ द ॲनिमल क्लासिफिकेशन. सगळ्यात आधी जर विचार केला तर आपल्याला या शास्त्रज्ञांचं जी हिस्ट्री आहे, की ज्यांनी प्रयत्न केला तो कोणी केला. ॲरिस्टॉटल, ग्रीक फिलॉसॉफर ॲरिस्टॉटलने केला. त्यानंतर एक कृत्रिम पद्धतीच्या काही मेथड्स आल्या, त्यांना आर्टिफिशियल मेथड्स असं म्हणतं. आता वेगवेगळे जे ॲरिस्टॉटलने जे क्लासिफाईंग केलं ते क्रायटेरिया लाईक द बॉडी साईज, हॅबिटॅट्स आणि आकार आणि त्यांचा अधिवास याच्यावर आधारित त्यांनी केला आणि कालांतराने याच्यात बदल होत गेला. आर्टिफिशियलमध्ये काय केलं, लिनियस, थिओफ्रास्टेट्स आणि प्लिनी, जॉन रे यांनी सुद्धा प्रयत्न आपल्याला केलेला दिसून येतो. डॉमझॅन्स्की आणि मेयर या दोन्ही शास्त्रज्ञांनी सुद्धा हा प्रयत्न केलेला आहे. कार्ल वूज ॲज ऑल्सो प्रपोज्ड द ॲनिमल क्लासिफिकेशन. या प्रत्येकाने आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या क्लासिफिकेशनच्या पद्धती सांगत गेले. तर त्याच्या नैसर्गिक पद्धती, शरीररचनेविषयी गुणधर्म आणि त्यांची जे पेशी आहेत, द सेल्स, क्रोमोसोम्स, दॅट इज बायोकेमिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑल्सो. आणि नंतर ह्या ज्या पद्धती होती ह्या सगळ्या क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द इव्होल्युशन, उत्क्रांतीच्या वर आधारित असणारे क्लासिफिकेशन आपल्याला दिसून येतं. द बेनिफिट्स ऑफ द ॲनिमल क्लासिफिकेशन हे थोडक्यात बघूया. मी जास्त वेळ न घालवता ह्या पुस्तकाच्या मुद्द्यांच्याच आधारे या चॅप्टरला शिकवणार, कारण हे चॅप्टर पूर्णपणे व्हास्ट आहे. याच्यातले महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत ते येण्यासाठी आपल्याला मी हे मराठीतून पण समजून सांगत आहे. स्टडी ऑफ द ॲनिमल बिकम्स द कन्व्हिनियंट, की सोयीस्कर व्हावा, हा तर उद्देश क्लासिफिकेशनचा होता. प्राण्यांचा अभ्यास करणे हे सोयीस्कर होतं या क्लासिफिकेशन. द स्टडी ऑफ द फ्यू ॲनिमल्स फ्रॉम द ग्रुप्स हेल्प टू अंडरस्टँड अबाउट दॅट एंटायर ॲनिमल ग्रुप्स. एखाद्या गटातील मोजक्या प्राण्यांचा अभ्यास केला तरी त्या गटातील सगळ्या प्राण्यांविषयी माहिती मिळते आपल्याला. तुम्ही जर एका ॲनिमलवरून अनेकांची तथ्य शोधून काढू शकता. गिव्स द आयडिया अबाउट द ॲनिमल इव्होल्युशन, त्याच्या उत्क्रांतीबाबत आपल्याला कल्पना येते. कॅन बी इझिली आयडेंटिफाय विथ द ग्रेट ॲक्युरेसी, त्यात अचूकता येते, त्यांना ओळखणं सोपं जातं प्राण्यांना. इट्स ऑल्सो हेल्प्स टू अंडरस्टँड द रिलेशनशिप ऑफ द ॲनिमल विथ द अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्यांच्या इतर सजीवांशी असणारं जे नातं आहे ते आपल्याला समजायला मदत होत असतं. इट्स हेल्प्स टू अंडरस्टँड द हॅबिटॅट ऑफ इच ॲनिमल अँड इट्स एक्झॅक्ट रोल इन द नेचर. इट्स हेल्प द अंडरस्टँड द व्हेरियस अडॅप्टेशन शोन बाय द ॲनिमल. प्राण्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या अनुकूलनाविषयीची माहिती मिळत असते. तर याच्यावर जर तुम्हाला प्रश्न आला तर तुम्हाला तो या 2-3 पॉईंट्सच्या आधारे मांडता आला पाहिजे. नाव नेक्स्ट टॉपिक, ट्रॅडिशनल मेथड ऑफ द ॲनिमल क्लासिफिकेशन. ट्रॅडिशनल म्हणजे काय, पारंपरिक. पारंपरिक म्हणजे काय तर जास्त विकसित न करता एक सिंपल 2 अंगांनी याचं डिव्हिजन आपण किंगडम ॲनिमलियाचं त्यांनी केलेलंच आपल्याला दिसून येतं. जास्त त्याच्यात कोणताही प्रकारचा डिव्हिजन न करता नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ द नोटोकॉर्ड. नोटोकॉर्ड म्हणजे काय, पाठीचा कणा. द ॲनिमल किंगडम हॅज बीन डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स, नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स.
नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्सची आपण सहसा अभ्यास करताना या पद्धतीने असं अग्रज संघटक तयार करून घ्यायचं. याला आम्ही किंवा अग्रज संघटक असं म्हणतो. असे डिव्हिजन करून करून त्याचे नोट्स लक्षात ठेवायचे की त्याचे ग्रुप्स कसे पडत गेले. मी आता पुढे तुम्हाला पुस्तकात पण आहेत, पण ही मेथड जी आहे तुम्हाला सगळ्या चॅप्टरचे मेन पॉईंट्स लक्षात ठेवण्यासाठी उपयोगात येऊ शकतात. कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. नॉन कॉर्डेट्समध्ये आपल्याला जवळजवळ 10 फायलम्स म्हणजे उपसंघ पडलेले दिसते आणि कॉर्डाटामध्ये 3 सब फायलम्स आहेत आणि नंतर त्याचे तयार होतात ते क्लासेस. ते कसं ते आपण आता बघूया. समटाइम्स यू शुड आस्क अबाउट in an exam that is non-chordates, what is the character of that non-chordates. त्याला मराठीमध्ये असमपृष्ठरज्जू असं म्हणतात. ज्यांना समान पृष्ठरज्जू म्हणजे सम असणारा पृष्ठरज्जू, पाठीचा कणा ज्याच्याने 2 भाग समसमान होऊ शकतील अशा पद्धतीने. कोणत्याही ॲनिमलचे समान 2 भाग होतात का, कारण त्याची सिमेट्री सुद्धा महत्त्वाची आहे. तर त्यामध्ये हे जे कॅरेक्टरची लक्षणं तुम्हाला सामान्यपणे सर्वांमध्ये आढळते येतील. बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय रॉड लाईक नोटोकॉर्ड. याच्यामध्ये पाठीचा कणांचा अभाव असतो. ओके, पहिला पॉइंट. फॅरेंजियल गिल्स स्लिट्स आर ॲब्सेंट. फॅरेंजियल म्हणजे काय? ही जी ग्रसनी असते, ज्यामध्ये आपण जिला अन्ननलिका आणि श्वासनलिका, ज्यातून आपल्याला श्वास घेता येत असतो, तिला फॅरेंजियल असं म्हटलं जात असतं. तर गिल्स म्हणजे कल्ले, स्लिट्स म्हणजे विदरे. बरोबर. या प्राण्यांना कल्ले आणि विदरी नसतात. आता बघा, मानवाला तुम्ही जोडून बघा ह्या गोष्टी. मानवाला नोटोकॉर्ड आहे, आपल्याला गिल्स नाही. फॅरेंजियल गिल्स अँड स्लिट्स आर ॲब्सेंट. पण आपल्यामध्ये नोटोकॉर्ड आहे, आपल्यामध्ये गिल्स हे अत्यंत आहेत की नाही, पण आपण इव्होल्युशनमध्ये हे पाहिलं होतं. आपल्याला त्या प्रकारची कोणत्याही प्रकारची शरीरामध्ये प्रेझेन्सचा चिन्ह दिसत नाही. नर्व कॉर्ड इफ प्रेझेंट इट इज ऑन अ व्हेंट्रल साइड, इट इज अ सॉलिड अँड पेअर. जर त्यांच्यामध्ये चेतारज्जू, नर्व कॉर्ड म्हणजे का, चेतारज्जू, मेंदूपासून संपूर्ण शरीरापर्यंत जे काही चेतना असतात ते पाठवण्याचा तो जर असेल तर व्हेंट्रल साईडला असेल. व्हेंट्रल साईडचा अर्थ काय होतो की आता बघा, मी याच्यातून काढून दाखवतो. एखादा ॲनिमल असेल तर त्या ॲनिमलचा जर इथं ब्रेन असेल, हा जो ब्रेन असेल, तर हा ब्रेन हा इथून व्हेंट्रल साईडला शरीराच्या, मग नंतर त्यांचे पाय जे असतील त्या या बाजूला. ठीक आहे. तर त्यांना नोटोकॉर्ड नसल्याने म्हणजे त्याचा जो असेल तर तो व्हेंट्रल साईड, इट इज अ सॉलिड अँड पेअर्ड. तर पेअर्ड म्हणजे काय, युग्मांगी, ज्याच्यामध्ये समटाईम्स मेल अँड फिमेल एकत्र असतात. सॉलिड म्हणजे तो भरीव असतो. शरीराच्या अधर बाजूस, व्हेंट्रल साईड म्हणजे वरच्या बाजूस, अधर बाजू म्हणजे काय, आणि पार्श्व बाजू आपण म्हणतो खालची बाजू. तर या पद्धतीने मी आता पाय काढलेले, ते ॲनिमलचं डोकं असेल तर कोणता ॲनिमल असेल तर त्याचा जर नोटोकॉर्ड असेल तर त्यामध्ये आपल्याला दिसून येतो. पण आता आपल्याला नर्व कॉर्ड आणि नोटोकॉर्ड याच्यात फरक आहे, लक्षात घ्या. पृष्ठरज्जू असं म्हणतो आणि याला नर्व कॉर्डला चेतारज्जू असं म्हणतो. पाठीचा कणा आणि याच्यातून जाणारा चेतारज्जू म्हणजे मेंदूपासून संपूर्णपणे आपल्याला चेतनापूर्ण. हार्ट इज प्रेझेंट, इट इज ऑन डॉर्सल साईड. डॉर्सल साईड म्हणजे काय, पृष्ठबाजू, खालच्या बाजूला ते असेल. तर ह्या 4 लक्षणं जर असतील तर ते आपल्याला म्हणता येईल. आता बघा, इथे त्यांनी काही नॉन कॉर्डेट्सचे क्लासिफाईड डिव्हाइसेस इंटू 10 फायला. त्याला फायला म्हणजे उपसंघ असं म्हणतात. 10 संघ आहे. पहिला प्रोटोझोआ, लिहून घ्या, प्रोटोझोआ. दुसरा असेल पोरीफेरा. तिसरा आहे सेलेंट्राटा किंवा निडारिया म्हणतात. निडारिया याचं उच्चारण सेलेंट्राटा. त्यानंतर प्लॅटीहेल्मेंथिस, ॲस्कॅल्मेंथिस,
Annelida, Orthopoda, Mollusca, Echinodermata and Hemichordata. किती येते? 10. हे पाठ करून ठेवायचे. हे 10 जे आहेत हे नाव निदान आपले काही दिवसानंतर ते पाठ होतात. In exam there are the characteristics of the chordates also asking. Chordates म्हणजे आपण ज्याला समपृष्ठरज्जू प्राणी असं म्हणतो. शरीरामध्ये पृष्ठरज्जू असतो. बॉडी इज सपोर्टेड बाय नोटोकॉर्ड. आधार जो दिला जातो तो नोटोकॉर्ड. पृष्ठरज्जूचा नोटोकॉर्डचा अर्थ काय? पाठीचा कणा. श्वसनासाठी दॅट इज द फॅरेंजियल गिल स्लिट्स ऑर लंग्स आर प्रेझेंट इन रेस्पिरेशन. यांना काय असतं तर गिल्स असतात, स्लिट्स असतात, ते लंग्स असतात. आपल्याला लंग्स असतात म्हणजे आपण कॉर्डेटमध्ये मोडतो. पाठीचा कणा असतो, लंग्स असतात. नर्व कॉर्ड आर प्रेझेंट ऑन डॉर्सल साइड ऑफ द बॉडी. तर चेतारज्जू एकच आहे, पोकळ आहे आणि तो पृष्ठबाजूस आहे पाठीच्या कणाला. ठीक आहे. आणि त्याच्यात जे होता तो पाठीच्या कणाच्या खाली होता, म्हणजे त्या जागेमध्ये नसता, तो शरीराच्या दुसऱ्या जागेत असतो. हार्ट इज प्रेझेंट ऑन अ व्हेंट्रल साइड ऑफ द बॉडी. म्हणजे अधर बाजूस असते. हृदय जे आहे ते अधर बाजूस असते. पुस्तकामध्ये काही कॉर्डेट्सची आकृती दिलेली आहे. हा बघा, मी जे सांगतो हा नोटोकॉर्ड आहे खालच्या बाजूस. नर्व कॉर्ड आहे. नोटोकॉर्ड म्हणजे आधार, पाठीचा कणा. एक प्रकारचा माशाचा आकार दिलेला आहे. ते जे मसल्स आहेत ते मसल्सचा आकार इथे दिलेला आहे. नर्व कॉर्ड ज्यातून मेंदू इथून तर तिथपर्यंत त्याला पूर्ण पुरवण्यासाठी त्याला गिल आणि स्लिट्स या जागेत असतात. त्याचं माउथ जे आहे ते इथे आहे. त्याचं एनस जे आहे संपूर्ण अन्न पचन झाल्यानंतर ते पूर्ण बाहेर टाकण्याची क्रिया. टेल आणि फिन जर असेल तर ही बाबी जी आहेत ह्या कॉर्डेट्समध्ये आपल्याला आढळून येतात. नोटोकॉर्ड is a long rod-like supporting structure present in dorsal side of animal body. It keeps the nerve tissue isolated from the remaining body. पृष्ठरज्जू ही एक आधार देणारी लांब दोऱ्यासारखी एक संरचना आपल्याला प्राण्यांच्या शरीरामध्ये पृष्ठबाजूस असते. याच्याने आपल्याला आधार मिळत असतो. डू यू नो मध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत. माहितीसाठी आपल्याला चर्चा करूया आपण. ऑल कॉर्डेट्स एनिमल्स आर ग्रुप टुगेदर इन अ सिंगल फायलम अँड द नेम ऑफ द फायलम इज द सेम. त्याचा संपूर्ण याच्यामध्ये एकच संघ आहे, त्याचं नाव कॉर्डाटास ठेवलेलं आहे. दिस फायलम हॅज डिवायडेड इंटू द 3 सब फायलम्स. युरोकॉर्डाटा, सेफॅलोकॉर्डाटा, व्हर्टिब्राटा. 3 भाग त्यांनी उपसंघ त्याचे केलेले फायलमचे, कॉर्डाटाचे. कॉर्डाटाच नाव ठेवलेलं आहे. आणि त्याचे सब फायलम जे आहे ते व्हर्टिब्रेटा हॅज फर्दर डिवायडेड इंटू 6 क्लास. आणि याच्यातला व्हर्टिब्रेटा जो आहे हा आणखी 6 वर्गांमध्ये विभागलेला आहे. क्लास म्हणजे काय? वर्ग, ज्यामध्ये ॲनिमलच्या जाती आहेत. सायक्लोस्टोमॅटा क्लास, नंतर पायसेस क्लास, ॲम्फिबिया. पायसेस म्हणजे मत्स्यवर्ग. त्यानंतर ॲम्फिबिया आपण ज्याला उभयचर प्राणी असं म्हणत असतो. त्यानंतर क्लास रेप्टिला, ज्याला सरीसृप म्हणजे सरपटणारे प्राणी म्हणू शकतो. क्लास एव्ज म्हणजे ज्याला पक्षी वर्ग असं म्हणू शकतो. मॅमेलियाज म्हणजे ज्याला आपण सस्तन प्राणी असं म्हणू शकतो. क्लास सायक्लोस्टोमॅटा म्हणजे चक्रमुखी प्राणी त्याला म्हणू शकतो. या 6 वर्गामध्ये व्हर्टिब्रेटाचा भाग आपल्याला दिसून येतो. आता यांनी तक्ता दिलेला पुस्तकातला तो समजून घेऊ. There is a kingdom Animalia, subkingdom chordate and non-chordates, and there are the 10 phylums. Protozoa, Porifera, Nidaria, Platyhelminthes, Aschelminthes, Annelida, Arthropoda, Mollusca, Echinodermata, Hemichordata. These are the phylums. There are also the Chordata is a single phylum.
एकच संघ. फायलम म्हणजे काय? एक संघ. संघ म्हणजे काय? अनेक यांचा एक ग्रुप आहे. त्यांनी त्या ग्रुप वाईज त्यांचं विभागणी करून ठेवली. त्याच्यात सिमेट्री वगैरे अनेक गोष्टी त्याच्यात विभाजित करण्यात आल्या होत्या. तर फायलमचे पण उपसंघ केले. त्याला युरोकॉर्डाटा, सेफेलोकॉर्डाटा आणि व्हर्टिब्रेटा. म्हणजे काय? थोड्या फरकाने त्या ॲनिमल्समध्ये फरक असेल. व्हर्टिब्रेटा म्हणजे ज्यांना पाठीचा कणा असणारे जे प्राणी आहेत, त्यामध्ये 6 प्रकारचे वर्ग करण्यात आले. सायक्लोस्टोमॅटा, पायसेस, ॲम्फिबिया, रॅप्टिला, एव्ज आणि मॅमेलिया. तर एवढ्यावरून सुद्धा तुम्ही संपूर्ण चॅप्टर हे लक्षात ठेवू शकतात. हाच आपल्याला अभ्यास आता करायचा आहे. यालाच क्लासिफिकेशन असं म्हटलेलं आहे. याच चॅप्टरवरचा हा मूळ गाभा आहे. ॲट प्रेझेंट अकॉर्डिंग टू द 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम. याला काय म्हणतात? 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम म्हणजे पंचसृष्टी पद्धती असं म्हटलं जात असतं. 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम बाय द रॉबर्ट व्हिटाकर. काय? रॉबर्ट व्हिटाकर. That is, all multicellular animals are included in kingdom Animalia. This system of classification is based upon the some criteria. काहीतरी निकष आपण ज्याला म्हणू शकतो. दॅट इज द बॉडी ऑर्गनायझेशन, म्हणजे त्याची सममिती. त्याच्यानंतर बॉडी कॅव्हिटी, ज्याला आपण म्हणू शकतो देहगुहा. जर्मिनल लेयर्स. जर्मिनल लेयर्स म्हणजे काय? त्याचे जनन स्तर, शरीरावर असणारे कातड्यांचे स्तर. त्यानंतर खंडीभवन, सेगमेंटेशन, या गोष्टींवर याचा आधार त्यांनी घेतलेला होता. या पंचसृष्टीचाच आपण आता इथे अभ्यास करणार आहोत. तर अशा रीतीने या मुद्द्याचा आपण इथे समावेश केलेला. तुमच्या वहीमध्ये हे मुद्दे लिहून घ्या. धन्यवाद.